पतीची बंडखोरी, बायको गेली माहेरी. उमेदवारीवरून दाम्पत्यामध्ये गृहकलह. पतीच्या बंडखोरीनं माजी महापौरांची कोंडी. नागपूरच्या माजी महापौर असलेल्या अर्चना डेहनकर सध्या माहेरी आल्या. आता तुम्ही म्हणाल त्यात विशेष काय? कारण प्रत्येक सासूरवाशीण यांना त्या कारणानं माहेरी येत असते. पण अर्चना डेहनकर यांच्या माहेरी येण्यामागचं कारण राजकीय आहे. अर्चना या नागपूर भाजपच्या पदाधिकारी आहेत. पण महानगरपालिका निवडणुकीत अर्चना यांचे पती विनायक डेहनकर यांनी भाजप उमेदवाराविरोधात बंडखोरी केली आहे. म्हणून मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की बावनकुळे साहेबांवरही अशी परिस्थिती आली होती, त्यांनाही कुठेतरी थांबावं लागलं होतं. आणि म्हणून जर पक्षाने ठरवलं असेल की असा निर्णय आहे तर आपण त्या निर्णयांच्या बाजूनी राहा आणि तुम्ही पक्ष उभे राहू नका. पण ते जर ठाम असेल तर मीही ठाम आहे. मला पक्षाच्या बाजूनीच, त्यांच्या निर्णयाच्या बाजूनी राहायचं आहे. पतीच्या बंडखोरीमुळे अर्चना डेहनकर यांची चांगलीच राजकीय कोंडी झाली. कारण त्यांच्या पतीनं पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात आव्हान दिलंय. ठीक आहे, मी पक्षनिष्ठ आहे, ते पक्षनिष्ठ होते, आजही आहे. परंतु त्यांचा दबाव माझ्यावर होता वारंवार. थोडंसं मी प्रचार करून आलो. जेवण करताना त्यांची एकच रट, कुठे चहा पिताना एकच रट, तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या. का बरं? मी म्हटलं बाबा, आपल्या आपसामध्ये वाद घालण्यापेक्षा तुम्ही माहेरी राहा निवडणुका होईपर्यंत, नाहीतर माझा प्रचार करा. ते म्हणाले मी प्रचार करणार नाही, पक्षाचाच प्रचार करेल. म्हटलं ठीक आहे, तुमचा निर्णय तुमचा आहे, माझा निर्णय तर मी स्वतंत्र आहे ना. पण मी माझा निर्णय म्हणजे मी जर भारतीय जनता पक्षात काम करत असेल तर माझा हा निर्णय आहे की अपक्ष उमेदवाराच्या बंडखोरासोबत मी नाही राहणार. आणि म्हणून बाजूला होऊन शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही मी भारतीय जनता पक्षाचा प्रचार करेन. एकीकडे त्यांचे पती विनायक डेहनकर बंडखोर म्हणून निवडणूक लढवत आहेत, तर दुसरीकडे पक्षाचा उमेदवार अशा कात्रीत अर्चना डेहनकर सापडल्या. त्यामुळे त्यांनी सासर सोडून थेट माहेर गाठलंय. ते कुटुंबाचे विचारधारा जे काही आहे ते आम्ही सोबत सगळे निर्णय घेतो. पण ज्यावेळेला राजकीय विषय येतो त्यावेळेला राजकारणाच्या दृष्टीने मला असं वाटतं की ती विचारधारा कुठेतरी त्याला तडा गेलेला आहे आणि जास्त त्याच्यात वाद होऊ नये किंवा त्यांनाही कुठेतरी विचार करण्याची थोडीशी संधी मिळावी याच्याकरता मी बाजूला होऊन हा निर्णय घेतलेला आहे. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. पतीच्या बंडखोरीमुळे अर्चना डेहनकर धर्मसंकटात सापडल्या. एकीकडे पती तर दुसरीकडे पक्ष, अशी त्यांची अवस्था. पण पतीनं उमेदवारी कायम ठेवल्यास त्यांना पती विरोधात प्रचार करण्याची वेळ येणार आहे. उदय तिमांडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर.